नमस्कार, राम राम आणि जय हनुमान सर्वांना। हनुमान जयंती ही पूर्ण भारतात मोठ्या आनंदात साजरी करण्यात येते। या दिवशी हनुमान मंदिरात सूर्योदयापासून ते सूर्यास्त होईपर्यंत देवळात भजनी मंडळी भजन करत असतात। भगवान हनुमान, मारुती, बजरंगबली यांचा जन्मदिवस हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे। हा सण दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी भक्त हनुमानाची पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात। हनुमान जयंती हा दिवस म्हणजे हिंदू देवता हनुमान याचा जन्मदिवस। याच दिवशी महाबलवान पवनपुत्र हनुमान जन्माला आले। पौराणिक कथेनुसार हनुमानाचा जन्म अंजनी आणि केसरी यांच्या पोटी झाला। वायुदेवाने अंजनीला पवनपुत्र हनुमान हा वराच्या रूपाने दिले होते। महाराष्ट्रात सामान्यपणे शनिवारी, तर उर्वरित भारतात शनिवारी आणि मंगळवार हे मारुतीचे वार समजले जातात। या दिवशी मारुतीला शेंदूर, तेल, तसेच रुईची फुले आणि पाने अर्पण करण्याची प्रथा आहे। तुळशीदास यांनी लिहिलेला हनुमान चालीसा उत्तर भारतात खूप प्रसिद्ध तसेच विशेष लोकप्रिय आहे। समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रात 17व्या शतकात स्वराज्य स्थापनेसाठी हनुमंताची उपासना घराघरात पोहोचवली। त्यासाठी त्यांनी 11 ठिकाणी विविध हनुमान मंदिरे स्थापन केली, जी आज आपण 11 मारुती म्हणून त्यांची पूजा करतो। महाराष्ट्रात श्री रामदास स्वामी यांनी रचलेले भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र उपासनेचे मुख्य स्तोत्र मानले जाते। हनुमान हा सूर्याला फळ समजून खाण्याची कथा प्रचलित आहे। लहानपणी हनुमान अत्यंत शक्तिशाली आणि जिज्ञासू होते। एकदा त्यांनी सूर्याला आकाशात लाल रंगात पाहिले आणि ते एक मोठे, रसाळ फळ असल्याचे त्यांना वाटले। भूक लागल्याने हनुमानाने सूर्याला खाण्यासाठी उडी मारली। देवतांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु हनुमान खूप शक्तिशाली होते। शेवटी देवांनी हनुमानाला शांत केले आणि सूर्याला मुक्त केले। तेव्हा सर्व देवांनी हनुमानाला महाशक्तिशाली असे अनेक वचने दिली गेली। अशी कथा हनुमंताच्या बाबतीत प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रात प्रामुख्याने संत रामदास स्वामी यांचे श्री हनुमान चालीसा स्तोत्रांचे वाचन केले जाते। मारुती स्तोत्र याचे वाचन सकाळी अथवा संध्याकाळी करावे। यासाठी आधी स्वतःला शुद्ध करावे आणि नंतर हनुमंताच्या मंदिरात जाऊन बसावे। हनुमानाची मूर्ती घरी असल्यास तिची पूजा करा। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्तोत्राचे पठण करताना आपले मन हे एकाग्र असायला हवे। जर तुम्हाला फळ प्राप्तीची इच्छा असेल तर 1100 वेळा या स्तोत्राचे पठण करावे। त्याने तुमच्या आयुष्यात नक्की तुम्हाला फळाची प्राप्ती होईल। त्याच्याप्रमाणे पठण करणाऱ्या व्यक्तीने मांस खाऊ नये तसेच तंबाखू, सिगारेट, दारू यासारख्या गोष्टींचे सेवन करू नये। हनुमान भगवान रामाचा अत्यंत भक्त होता। त्याची भक्ती आणि समर्पण अद्वितीय आहे। हनुमान जयंती आपल्याला त्याच्यासारखेच भक्त बनण्यास प्रेरणा देते। हनुमान अत्यंत शक्तिशाली आणि बुद्धिमान होते। त्यांनी अनेक अद्भुत कार्ये केली, जसे की समुद्र लांघणे आणि लंका दहन। हनुमान जयंती आपल्याला जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी शक्ती आणि बुद्धिमत्ता प्राप्त करण्यास प्रेरणा देते। हनुमान नेहमीच विजयी होता। त्याने अनेक युद्धे जिंकली आणि राक्षसांचा पराभव केला। हनुमान जयंती आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देते। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आमच्याशी कनेक्ट रहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल। धन्यवाद। जय श्री राम, जय हनुमान।